वटसावित्री पौर्णिमा पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या सुखासाठी महिला हे व्रत मनोभावे करतात। परंतु याच पवित्र दिवशी माहूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे। वडाच्या झाडाखाली पूजा करीत असताना अचानकपणे मधमाशांनी हल्ला केल्याने अनेक महिला आणि काही पुरुष गंभीर जखमी झालेत। माहूर शहरातील वार्ड क्रमांक 5 मध्ये असलेल्या हनुमान मंदिराजवळील वटवृक्षाखाली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महिला वटसावित्री पौर्णिमेची पूजा करण्यासाठी मोठ्या संख्येने जमल्या होत्या। सकाळच्या सुमारास पूजेचा मुहूर्त असल्याने भाविकांची अलोट गर्दी या ठिकाणी होती। प्रत्येक महिलेने अगरबत्ती लावून धूप जाळून आणि नारळ अर्पण करून वटवृक्षाला 7 प्रदक्षिणा घालत मनोभावे पूजा केली। दुपारी 3च्या सुमारास अगरबत्ती आणि धुराचा वास अधिक झाल्याने शेजारीच झाडावर असलेल्या मधमाशांच्या पोळ्यातील मधमाशा अचानक संतप्त झाल्या। त्यांनी कोणाचाही विचार न करता पूजेसाठी जमलेल्या महिलांवर आणि रस्त्यावर जाणाऱ्या पुरुषांवर हल्ला चढविला। या हल्ल्यात चंदा पांडे वय वर्ष 65 आणि विलास पवार वय वर्ष 45 हे गंभीर जखमी झाले। अनेक महिलांना मधमाशांनी चावा घेतल्याने त्यांनी घटनास्थळावरून मिळेल त्या ठिकाणी पळ काढला। जवळपासच्या लोकांनी जखमींना ग्रामीण रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला, मात्र मधमाशा त्यांच्याही मागे लागल्या। तरीही मोठ्या हिमतीने त्यांनी जखमींना रुग्णालयात पोहोचवले। ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांनी तातडीने जखमींवर उपचार केले। या घटनेमुळे वटसावित्री पौर्णिमेच्या उत्साहावर विरजण पडले आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। पतीच्या दुर्दशेकरिता केलेल्या पूजेच्या दिवशी घडलेल्या या अनपेक्षित घटनेमुळे माहूरमध्ये चिंतेचे वातावरण आहे। या घटनेतून सुरक्षिततेच्या दृष्टीने काही उपाययोजना करणे आवश्यक आहे हेच दिसून येते।